नमस्कार मंडळी, अरुणाज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि बघा बाहेर धो असा पाऊस चाललेला आहे आणि आपल्याला त्यात गरम गरम खायला काहीतरी बनवायचं. तर आपल्याला बनवायचं आहे फ्रेंच फ्राईज किंवा फिंगर चिप्स म्हणा. तर आपण आपल्या घरगुती पद्धतीने बनवायचे आपल्याला. तर चला आपण कसं बनवायचे बघूया. तर इथे बघा मी जसं साहित्य लागते तसंच सांगते. इथे आपण एक पाव बटाटे घेतलेत आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे बघा आपल्याला, कारण आता पावसाळ्यात शक्यतो बटाटे जास्त खराब नसतात. चिरून घ्यायचे. आपण सगळे बटाटे छिलून घेऊ. आणि लहान मुलांना फार आवडतं बघा अशा स्नॅक आयटम केल्यावर. तर इथे बघा आपण बटाटा पूर्ण छिलून घेतलाय. आता त्याचे असे छोटे छोटे काप करू आपण. जास्त पण अगदी छोटे नाही करायचे, कारण ते नंतर किसायचेत आपल्याला, त्यामुळे ते किसायला आलं पाहिजे आपल्याला. आपण असे अर्धवट किंवा तुम्ही असंही पण करू शकता. एवढाले काप केले तरी चालेल, पण मी मोठे मोठेच ठेवणार आहे. बघा अशा पद्धतीने आपण काप करून घ्यायचे. इथे बघा आपल्याला हे स्वच्छ धुवून एक 60% म्हणजे 60% आपल्याला शिजून घ्यायचंय त्याला बघा. तरी आपण 1-2 पाण्याने धुयात. तर इथे बघा आपण बटाटा चांगला स्वच्छ धुवून घेतलाय आणि आता आपण त्याला आहे ना एक 60% बघा शिजून घेणार आहे. त्यासाठी मी इथं स्टीलच्या कढईत शिजायला ठेवलाय. अगदी 60% शिजवायचं म्हणजे शिजून घ्यायचं आपल्याला. तर चला आपण घेऊ आता बटाटा शिजून. तर इथे बघा आपण 60% बटाटा शिजून घेतलाय आणि त्यातलं पाणी आता सगळं आपल्याला चाळणीतून काढून घ्यायचंय. मी इथं झाऱ्या वापरलाय पाणी काढायला. ते 60% बटाटा शिजला, कारण पटकन दवत नाही बघा. आणि आता आपण आहे ना थंड होण्यासाठी फ्रीज मध्ये एक 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे बघा आपल्याला. पूर्ण थंड होऊन द्यायचंय त्याला, त्यामुळे आपण फ्रीज मध्ये 15-20 मिनिटं ठेवून देऊ त्याला. तर बघा इथे आपण 15 ते 20 मिनिटं डीप फ्रीज मध्ये ठेवून देऊ, म्हणजे पूर्ण आपला बटाटा थंड होईल. इथे बघा आपला बटाटा पूर्ण थंड झालाय आणि अगदी जास्त शिजलेला नाही बघा. 60% शिजवलाय मी. तर ह्याला आपल्याला किसून घ्यायचे. पूर्ण बटाटा किसून घ्यायचे छोट्या किसणीने आपण, कारण मी छोटे छोटे काप केलेत. अशा पद्धतीने सगळा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. तर आपल्याला बघा मी इथं जिरा पावडर नाही करून घेतली, थोडंसं अर्धवट जिरं ठेवलंय. अशा पद्धतीने कुटून घेतलंय आणि चवीनुसार मीठ टाकूयात आता. हे बघा आपण कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊ आता. 1-2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकू आपण यात आणि हे चांगलं मळून घ्यायचं आपल्याला बघा. इथे बघा आपला मस्त असा गोळा तयार झालाय. जास्त घट्टसर पण नाही झालेला आणि जास्त पातळ पण नाही झालेला. हे बघा, हे बघा मस्त असा आपण त्याचा गोळा तयार करून घेतला. आणि इथे मी प्लास्टिकची पिशवी धुवून घेतलेली आहे, त्यामध्ये टाकायचा आहे असा आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे बघा. हे बघा असं जाडसर प्रमाणात लाटून घ्यायचंय बघा. हे चौ बाजूनी सारखं येईल असं. जाड पातळ नाही करायचं, सगळीकडून लाटणं सारखं फिरवायचं. बघा कितपत जाड झाले दिसते. आणि आता आपल्याला हे एक अर्धा पाऊण तास परत फ्रीज मध्ये ठेवायचंय बघा. मस्त असं आपण लाटून घेतले. आता फ्रीज मध्ये ठेवून देऊ आपण याला आणि एक अर्ध्या तासाने काढून मग त्याचे छोटे छोटे आपण फिंगर चिप करू. इथे बघा आपण अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवलं होतं आपलं फिंगर चिप्स. आता मी काढते. मस्त असं पीठ झालंय आपलं. आपण असे 3 कट मारून घेऊ याला. 3 ते 4 जेवढे होतील तेवढे फिंगर चिपच्या आपल्याला जेवढे करायचे तेवढे. हे पहा मी ते 4 कट मारून घेतलेत आणि आता आपण
बघा आपण असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि तुमच्या आवडीनुसार लहान मोठे करू शकता तुम्ही. अरे बघा असं आपण करून घेऊन अशा पद्धतीने आपण सगळं कट करून घेऊयात. बघा आपलं मस्त तेल तापले आणि आपल्याला थोडं टाकेपर्यंत फुल गॅस ठेवायचा आहे, नंतर मीडियम करायचं. बघा इथे आपले फिंगर चिप्स मस्त क्रिस्पी क्रिस्पी असे भाजलेत. बघा बुडबुडे तेलाचे बंद झाले, चांगले भाजले. आता आपण याला काढून घेऊयात. इथे बघा मस्त आपले कुरकुरीत आपले फिंगर चिप्स तयार झालेत. तर माझ्या तर पाहून तोंडाला पाणी सुटलेलं आहे. कसं वाटतंय मी खाऊन दाखवते तुम्हाला. बघा खूप छान झालेले, खूप भारी झालेत, खरंच खूप भारी झालेत. तुम्ही नक्की लहान मुलांसाठी आपली ही रेसिपी ट्राय करा. कारण आपण 4 वाजता बसलो नाश्ता वगैरे करायला, तर आपल्याला काहीतरी खायला लागतं. त्यावेळी बनवून खा, मस्त आहे. आणि कशी आपली ही रेसिपी वाटली मला नक्की कळवा. आणि आपल्या चॅनेलवर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपला व्हिडिओ पूर्ण बघा. धन्यवाद.